आपण बघतो आज आपलं दैनंदिन आयुष्य किती कठीण झालेलं आहे. महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर या लॉंग मार्च मध्ये सामील झालेल्या आहेत. का सामील झालेले आहेत? कारण आपण श्रम करतो आणि त्या श्रमाचा मोबदला आपल्याला मिळत नाही आहे, ही हकीकत आहे. आपण काही कोणाकडून भीक नाही मागत, आपला घामाचा दाम मागतो. शेतकरी पीक उगवतो आणि त्याला मोबदला मिळत नाही, त्याला रास्त भाव मिळत नाही, तो कर्जबाजारी होतो, आत्महत्या करतो, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होते. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे ही रास्त मागणी सुद्धा या सरकार तयार होत नाहीये देण्यासाठी. आणि संपूर्ण शेतकऱ्यांची सत्यानाशी करण्यासाठी दिल्लीमध्ये बसून परदेशी करार करतायत. ते अमेरिकेच्या राष्ट्रपती बरोबर आपला शेतकरी मरणार आणि अमेरिकेचा शेतकरी जगणार, हा कुठला न्याय आहे? अमेरिकेकडून जे काही माल येणार त्याच्यावर 0 कर आणि आपला माल जे अमेरिकेला जाणार त्याच्यावर 18% कर. आपला माल कोण घेणार? यांचा माल इथे स्वस्त येणार तर आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला आपला कापूस उत्पादक, आपला सोयाबीन, आपलं बाकीचं सगळं त्यांचं कोण घेणार आहे? ते मार्केट पुढे घेणार त्यांचं, आणि त्यामुळे ते उद्ध्वस्त होणार. हा कसल्या पद्धतीचा न्याय आहे? संपूर्ण देशभरात काल संयुक्त कामगार मोर्चाची मोठी मीटिंग झाली, परिषद झाली हरियाणामध्ये, आणि त्यांनी पण पुकार दिलाय की ट्रम्प आणि मोदींनी केलेला करार हा रद्द करावा लागणार आहे. आपला देश विकायला काढलाय एका ट्रम्पला आणि दुसऱ्या अदानी आणि अंबानीला. जमिनीचे कायदे बदलायचे आणि जमीन सगळे त्यांच्या घशात घालायची. हा कुठला न्याय आहे? कामगार कायदे केले त्यांनी. आज आपण इथे परिचारिका, मध्य भोजन आणि हे सगळे कर्मचारी इथे आहोत. लेबर कोड लावला, 4 लेबर कोड. आपण इथे पगार वाढची मांग करतोय आणि ते कायदे काय करतात? 8 तास नाही, 14 तास, 16 तास काम करा. काय होणार आपली गत? 12 तास, 14 तास काम केल्यानंतर घरी जाऊन महिला परत घरचं सगळं करणार, आराम कधी करणार, दुसऱ्या दिवशी कामाला कधी येणार? मरून जाणार. आणि ते जास्त काम केलेलं 8 तासाच्या वरती केलेला कामचा ओव्हर टाइम नाही, फुकट. कंपन्यांमध्ये राबतात कामगार फुकट. म्हणजे मालकाचा नफा वाढवायचा, आपला श्रम घालायचा आणि त्याच्या मोबदलाही मिळणार नाही. कोणासाठी? बड्या भांडवलदारासाठी ही सरकार चालते. युनियन करायचा अधिकार नाही, महिलांना मातृत्व सुट्टी नाही. ही परिस्थिती लक्षात घ्या. हे आहे भाजपचं, RSSचं खरं चित्र. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, ते DYFIचे झेंडे दिसतात. युवकांना रोजगार नाही, घरात बसलेत, लग्न होत नाही, बेकार आहे म्हणून कोण लग्न करणार? म्हणून तेही त्रासलेत. आता करायचं काय? युवकांमध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलंय. ही असं चिन्ह, युवकांचं पूर्ण आयुष्य त्यांच्या समोर आहे, जगण्याची उमेद असली पाहिजे. अशा वेळेस आत्महत्या करतायत. एका बाजूला शेतकरी, एका बाजूला युवक आणि तिसऱ्या बाजूला महिला आत्महत्या करतायत. कारण आज मायक्रो फायनान्स कंपनी हे घरात शिरलेले आहेत आणि प्रचंड व्याज लावतात. 10,000 रुपयाचे 1 लाख रुपये कधी होऊन जातं त्या बाईला कळतच नाही, त्या स्त्रीला कळतच नाही. आत्महत्या करायला लागलेत, घरून पळून जायला लागलेत, घरात राहता येत नाही, शिवीगाळ करतात हे मायक्रो फायनान्स वाले. हे सगळं का होत आहे? कारण सरकार जी बसली आहे गद्दीवर ती देशद्रोही सरकार आहे. देशद्रोही म्हणजे देशामध्ये, आपल्या राज्यात, आपल्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या विरोधात काम करते, म्हणून देशद्रोही आहे. RSS ला काय माहित देशप्रेम? ब्रिटिशांच्या बरोबर समझौता करून या देशात स्वातंत्र्य लढ्याची गद्दारी केलेले लोक आहेत ते. आता वफादारी करणार? वफादारी त्यांच्या रक्तात नाही, म्हणून तर अंबानी आणि अदानी आणि परदेशी भांडवलदाराला देश विकायला काढलाय त्यांनी. कोण वाचवणार हा देश? आपल्याला पुढे यावं लागणार. लाडकी बहीण सगळ्या महिला सांगतात बंद झालंय. अरे भीक दिली का आपल्याला त्यांनी? 1,500 रुपये घेऊन महिलांची मतं विकत घेतली, भराभर पैसे टाकले आणि आता एकेकाला कट करायला लागले. बरोबर आहे, करणारच ते. आपण त्यांना ओळखलं नाही, त्यांनी आपल्याला ओळखलं. त्यांना कळलं की यांना पैसे देऊन टाका. काही पुरुषांना पण गेले पैसे. इतकी मतं घेण्याची इतकी
त्यांना हे लागलेली घाई लागलेली ते धडाधड पैसे टाकत टाकत पुरुषांना पण मिळाले, त्यांची दिवाळी झाली. पण कशासाठी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला मिळत नाही पैसे, मला मिळत नाही पैसे सांगून थांबायचं नाही. त्यांनी आपलं मन घेतलं, आपली चेष्टा केली, आपल्या गरिबीची चेष्टा केली. लक्षात घ्या, तुकडे दिले तर मत मिळतात. धर्म आणि जातीचं राजकारण केलं की मत मिळतात. आणि मत घेतल्यानंतर ज्यांनी मत दिली त्यांच्याच पोटाला लाथ मारा. हे आहे षडयंत्र या सरकारचं. सगळ्या ठिकाणी बघा हिंदू मुसलमान चाललंय. तामिळनाडूमध्ये आता निवडणुका आहे ना असेंब्लीच्या, सुरू केलं त्यांनी. मंदिर मस्जिदचा प्रश्न, हिंदू मुसलमानचा प्रश्न, जातीमध्ये अंतर वाजवाय, उच्च जातीचं निम्न जातीचं हे चालूच आहे. आणि या सगळ्यामध्ये भारतीय नागरिकाला गुंडाळून ठेवायचं. म्हणजे आपण फक्त हिंदू बनूया किंवा मुसलमान बनूया किंवा ख्रिश्चन बनूया किंवा मराठा बनूया किंवा दलित बनूया, भारतीय कुठे गेला? भारतीय नागरिक कुठे गेला या देशातला? म्हणून लक्षात घ्या, हे भारतीय नागरिक पण जे आपलं आहे ते त्यांना नष्ट करायचंय. आपण नष्ट होऊ द्यायचं नाही, कारण हा देश माझा आहे. आपल्यापैकी कोणाचीही औलाद अमेरिका आणि लंडन म्हणून जाऊन राहणार नाही. आपण इथेच जगणार, इथेच मरणारे लोक आहोत. म्हणून या देशामध्ये कुठली नीती आखली गेली पाहिजे, कुठला कायदा केला गेला पाहिजे, हे बोलण्याचा आपला अधिकार आहे. हे लक्षात घ्या. तो अधिकार गमवून बसता कामा नये. आणि म्हणून आपण मोर्चे काढतो, म्हणून आपण आंदोलन करतो, म्हणून आपण लॉंग मार्च काढतो. त्रास होतो आपल्याला, रक्त निघतं पायातून. हे लक्षात ठेवलं पाहिजे या भाजपा आणि RSS वाल्यांना. आणि निवडणुकीच्या वेळेस आपल्या रक्ताची किंमत आपण त्यांच्याकडून घेतली पाहिजे. कधी सोडता कामा नये आपल्या शत्रूला. माझं जीव घेणारा शत्रू आहे, शेतकऱ्याचा जीव घेणारा शत्रू आहे, युवकांचा महिलांचा जीव घेणारा शत्रू आहे हा भाजप आणि RSS. आणि म्हणून हा लॉंग मार्च नक्की यशस्वी होईल. मी ठाणे पालघर मधून येते. आमच्या जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यात आम्ही लॉंग मार्च काढला. पूर्वी सुरुवातीला कलेक्टर म्हणाले आमच्याकडे नाही हो तुमचे मागण्या, तुम्ही जा दिल्लीला जा किंवा मुंबईला जा, इतकी मगरुरी. पण जेव्हा लोक चालायला लागले तेव्हा त्यांनी मग त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठवलं, अरे बोलायला या, हो बोलायला या. आता आम्ही म्हटलं आम्ही नाही येणार आता बोलायला, आता आम्ही ठरवू आम्ही कधी यायचं. आम्ही तुमच्या कार्यालयासमोर पोहोचल्यावर आम्ही येऊ, तुम्ही बसून ना तिकडे, तुम्हाला पण नाही सोडणार आता. आणि मग सगळ्या मागण्या त्यांना फक्त मान्यच नाही, त्याच्यावर कारवाई सुरू करावी लागली. असं पहिल्यांदा झालेलं आहे की कलेक्टरनी सरकारची टीम, सगळे तहसीलदार 8 तालुक्याचे आणि 5 माणसं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, त्याच्यात विनोद निकोले, किरण गाला, लक्ष्मण डोंगरे, प्राची हतिवलेकर आणि लानी दौडा, हे 5 प्रतिनिधी हे जनतेचे, लोकांचे, श्रम करणारे वर्गाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी या सरकारच्या या टीम मध्ये असणार आणि दैनंदिन फॉलोअप घेणार. जमिनीचं वाटप झालं की नाही, ती सर्टिफिकेट मिळाली की नाही, पाणीचा प्रश्न, जल जंगल जमीन, अरे जल जंगल जमीन सगळ्या ठिकाणी मोठमोठ्याने सांगतात मोदी साहेब. आणि काय जंगल जंगल जमीन, ते कुठे पाणी आलं हो या गावात, बरं पाणी आलं, महिलांना विचारलं तर सांगतात कुठे पाणी, पेपरवर कागदावर दाखवलंय, टाकी झाली, नळ झाले आणि पैसे गायब. कोणाच्या खिशात गेले, काढा ते ज्याच्या खिशातून आहे आणि करा ते पूर्ण. हे सगळ्या महिलांनी सांगितल्यावर झकणारं त्यांना करावं लागले ते सगळं. त्याच्यामुळे आपलं आयुष्य आपल्या हातात घ्या, आपलं आयुष्य आपल्या हातात घ्या, आपल्या श्रमाची किंमत यांच्या गछातून काढून घ्या. श्रमिक वर्गाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही, हे गोदावरी परुळेकरनी सांगितलंय नेहमी. हक्क मागून मिळत नाही, हक्क हिसकावून घेऊन घ्यावं लागतं. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण लढताय. आज ही मोदी सरकार आणि फडणवीसची सरकार निवडणुकीच्या वेळेस जेव्हा आपल्याकडे येतात त्यांच्या प्रतिनिधीनं जाब विचारलं पाहिजे. एकही मत त्यांच्या चिन्हावर पडता कामा नये.
ज्या शेतकऱ्याची ती आयुष्याची सत्यानाशी करते तो शेतकरी या भाजप RSS ला मत का देतो? जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, पैशाच्या नावावर. ज्या महिलाचं आयुष्य उद्ध्वस्त करते ती महिला का देते मत? हे विचार करा. हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं स्पष्ट म्हणणं आहे. आपण देश बदलू शकतो, आपण आपलं राज्य बदलू शकतो, आपण अहमदनगर जिल्हा, अकोले तालुका, राजूर तालुका, बाकी सगळे तालुके बदलू शकतो. फक्त प्रश्न काय आहे की आपल्यासाठी लढणारे प्रतिनिधी, आपल्यासाठी लढणारे पक्ष हे सत्तेत बसवण्याचं आज काम करायला पाहिजे आपण. तरच आपली बाजू, जिथे निर्णय घेतले जातात, जिथे कायदे बनवले जातात, तिथे आपला आवाज आपल्याला पोहोचवता येईल. आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एकच MLA आहे, विनोद निकोले. ठामपणे एकटा असला तरी हा एकटा वाघ त्या पूर्ण असेंब्लीमध्ये आवाज उठवतो आपल्या बाजूनी. सरकार नियम घेत जमीन काढून घेण्यासाठी. कोण विरोध करत? फक्त हा लाल बावट्याचा विनोद निकोले. आणि म्हणून एकनी नाही होणार पुरे. ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, असेंब्ली असं करत करत हा बावटा, आपला बावटा आपल्याला उंच फडकवायचा आहे. आपण करूया. आणि आता आपल्या या रॅलीची आपल्याला सुरुवात करायची आहे. मी पण माझी बॅटरी चार्ज करून दिल्लीला जाईल परत. त्यामुळे आणि तुम्हाला एक सांगते, तुम्हाला असं कधी कधी आपण चालत असताना आपल्याला वाटतं ना की फक्त आपण चालतोय, तसं नाही. तुमची जी बातमी आहे ते मीडियाच्या मार्फत, मीडिया बांधव इथे खूप कोऑपरेट करतात, त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे. पण या YouTube आणि हे WhatsApp आणि हे मोबाईल वरून पूर्ण देशभरात गेलेला आहे. फक्त देशभरात नाही, जगभरात पण गेलेला आहे. आणि लोक कमेंट करतात, अरे वाह, एका तालुक्यामधून, एका जिल्ह्यामधून लोक चालायला लागली, काय जबरदस्त आंदोलन आहे भारतामध्ये, असं लंडनची लोक म्हणतायत. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा केरला म्हणा, तामिळनाडू म्हणा, हिमाचल प्रदेश म्हणा, गुजरात म्हणा, सगळेजण बघतायत आणि कमेंट करतायत, अरे वा, महाराष्ट्रामध्ये तर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर बरोबर लाल क्रांती करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे तुमचा हा एक लढा म्हणजे फक्त तुमचा नाही आहे, देशभरातले श्रमिक वर्ग तुमच्या या लढ्यामधून उत्साह घेत आहेत. म्हणून आपलं आंदोलन देशभरात तुम्ही मजबूत करताय. एवढं सांगून आपण लढूया, जिंकूया आणि या भांडवलदार, जमीनदार, धर्मांध या देशविरोधी भाजप RSS ला धडा